कड़ी मेहनत की आदत, आंखों में बड़े सपने और परिस्थितियों से लड़ने का हौसला, इन तीनों के दम पर वर्धा के जांगोना उच्च माध्यमिक जिला परिषद स्कूल के विद्यार्थियों ने अभूतपूर्व सफलता हासिल की है। नवोदय जैसी अत्यंत कठिन और प्रतिस्पर्धात्मक परीक्षा में इस वर्ष कुल 9 विद्यार्थियों ने सफलता प्राप्त कर स्कूल का नाम पूरे राज्य में रोशन किया है। खास बात यह है कि पिछले 4 वर्षों में स्कूल के 16 विद्यार्थियों ने नवोदय विद्यालय में प्रवेश प्राप्त किया है, जो ग्रामीण क्षेत्र के लिए प्रेरणादायक उपलब्धि है। आज भी कई किसान परिवार आर्थिक कठिनाइयों से जूझ रहा है, लेकिन उन्हीं घरों के बच्चों ने शिक्षा के बल पर उच्च उड़ान भरी है। सीमित साधन, कम सुविधाएं और विपरीत परिस्थितियों के बावजूद इन विद्यार्थियों ने हार नहीं मानी और अपने लक्ष्य के लिए लगातार मेहनत की। इसी कारण उन्होंने यह साबित कर दिया कि गरीबी बाधा नहीं बल्कि प्रेरणा होती है। नवोदय परीक्षा केवल एक प्रवेश परीक्षा नहीं, बल्कि यह विद्यार्थियों की बुद्धिमत्ता, समझ और निरंतरता की सच्ची परीक्षा होती है। देश भर से लाखों विद्यार्थी यह परीक्षा देते हैं, लेकिन इसमें चयन होना बेहद कठिन होता है। ऐसी कठिन परीक्षा में जांगोना स्कूल के 9 विद्यार्थियों का सफल होना गर्व और प्रेरणा का विषय है तथा उनकी मेहनत और जिद का प्रमाण है। इस सफलता के पीछे स्कूल के शिक्षकों की निष्ठा और विद्यार्थियों की कड़ी मेहनत का बड़ा योगदान है। शिक्षकों ने नवोदय परीक्षा के हर पहलू पर ध्यान देते हुए विशेष कक्षाएं, टेस्ट सीरीज और व्यक्तिगत मार्गदर्शन के जरिए विद्यार्थियों को तैयार किया। विद्यार्थियों के मन में हम भी कर सकते हैं यह आत्मविश्वास जगाकर उन्हें सफलता की दिशा में आगे बढ़ाया। आज यही विद्यार्थी नवोदय विद्यालय में प्रवेश लेकर अपने जीवन के नए सफर की शुरुआत कर रहे हैं। जांगोना स्कूल की यह सफलता केवल एक परिणाम नहीं, बल्कि ग्रामीण क्षेत्र के हजारों विद्यार्थियों के लिए उम्मीद की किरण है। सही मार्गदर्शन, जिद और ईमानदार प्रयास हो तो कोई भी परिस्थिति बड़ी सफलता को रोक नहीं सकती। यह इन विद्यार्थियों ने साबित कर दिखाया है। कसं आहे, म्हणजे आमच्या शाळेचा जवळपास दरवर्षीची परंपरा आहे 3-4 परंतु यावर्षी तब्बल 9. मला वाटते महाराष्ट्रातली कदाचित ही पहिली घटना असेल, की एका छोट्याशा खेड्यातून, छोट्याशा गावातून आमच्या जांगोना गावामधून तब्बल 9 विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेतून नवोदयकरता पात्र झालेले आहे. आणि हे खूप मोठं यश आहे आणि याचं सर्वात म्हणजे आपण म्हणू आमचे जे मॅन ऑफ द मॅच आहे हे आमचे श्री गणेश नवघरे सर यांची जी अफाट मेहनत आहे, म्हणजे रविवार असो, सुट्टीच्या दिवशी असो, मुलांना प्रत्येक क्षेत्रात शिक्षण असो, क्रीडा स्पर्धेत असो, तालुका लेव्हलवर, जिल्हा लेव्हलवर जे खो-खो स्पर्धेत आमच्या मुलांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. ह्या सार्वभौम म्हणजे प्रत्येक क्षेत्रात त्यांनी जे मुलांना शिक्षण दिलं हे याचं मी यश समजील. आपण आलो आहात हिंगणघाट तालुक्यातील पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत येणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील जांगोना या शाळेत. स्वप्नालाही बळ असतात असंच काही म्हणावं लागेल, असंच या ठिकाणी झालं आहे. तब्बल 1 नाही 2 नाही तर 9 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करत नवोदय विद्यालयात आपला प्रवेश निश्चित केला आहे. आपण त्या विद्यार्थ्याशी संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे, तेथील शिक्षकाचंही जे म्हणणं आहे, काय तयारी काय होती, कशा प्रकारे होती. मला सांग ताई, काय जे तयारी काय होती, तुमचे शिक्षक काय सांगत होते, काय बोलशील? कशी तयारी करत होती नवोदयाच्या परीक्षेची? सकाळी 5 वाजता उठून अभ्यास करायची मी. सर काय सांगायचे? सरचं का मार्गदर्शन राहायचं? सर दररोज अभ्यास करा म्हणायचे. सर दररोज सराव पेपर घ्यायचे, त्या पेपरमध्ये कमी मार्क मिळाले तर सर म्हणायचे की थोडा डबल अभ्यास कर. आणखी काही विद्यार्थ्याशी संवाद साधूया, त्यांचं काय म्हणणं आहे. या ठिकाणी अनेक काय बोलशील दीदी? तू सगळ्यात पहिलं तर अभिनंदन, तू नवोदयात पास झाली. काय बोलशील, सरांनी कसा अभ्यास करून गेला, तुझा अभ्यासाचा कसा शेड्यूल होता, कसा? सर सुट्टीच्या दिवशी पण शाळेत बोलवायचे व सराव पेपर घ्यायचे. कमी मार्क पडाले तर थोडासा जास्त अभ्यास कर म्हणायचे. व आणखी काय सांगत होते सर? सराव पेपर कसे करून देत होते? रोज सराव पेपर करायला लावायचे घरी? नाही, शाळेत घ्यायचे. शाळेत घ्यायचे. आपण याच ठिकाणी जे शिक्षक होते त्यांनी जे मार्गदर्शन केलं किंवा त्यांनी जे मार्गदर्शनातून हे फळ प्राप्त झाले, अशा शिक्षकाशी जे आपण संवाद साधूया, त्यांनी या विद्यार्थ्यांना कसं घडवलं. मला सांगा सर, काय नाव आहे तुमचं? मी गणेश सुभाषराव नवघरे, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांगोना. मला सांगा सर, एकूण 9, 1 नाही 2 नाही तर तब्बल 9 विद्यार्थ्यांनी हे नवोदयमध्ये परीक्षेत पास झाले, काय सांगणार?
सर हे यश अपेक्षित होतं. आम्हाला तर यापेक्षा अजून 1-2 विद्यार्थी यामध्ये भर पडतील असं वाटत होतं. परंतु हे यश आमच्या विद्यार्थ्यांनी खेचून आणलं असं म्हणण्यात हरकत नाही. त्यांनी वर्षभर जो काही प्रयत्न केला, जे काही त्यांनी मेहनत घेतली, त्यांच्या वर्षभर प्रयत्नाचं हे फलित आहे की आज आमचे या शाळेचे 9 विद्यार्थी नवोदयला पात्र झाले आहेत. काय शेड्यूल होता सर या विद्यार्थ्यांना जेव्हा परीक्षा आपण अभ्यास करून घेतो ते काय म्हणजे काय नेमकं काय मार्गदर्शन? मुलांचा आमचा शेड्यूल हा होता की आमच्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी इयत्ता 5वीतला हा सकाळी 4 वाजता उठायचा आणि रात्री 10:30ला झोपायचा. सकाळी 4ला उठल्यानंतर तो घरी 4 ते 6 पर्यंत अभ्यास करायचा. मग त्यानंतर ते ब्रेकफास्ट वगैरे घेतली मुलं की पुन्हा 7:30 ते 9:30 पर्यंत ते अभ्यास करायचे आणि 10ला ही मुलं शाळेत यायचे. शाळेत आल्यानंतर सुद्धा परिपाठ झाल्या लगेचच 1 तास आमचा नवोदयचा व्हायचा आणि नवोदयचा जो काही अभ्यासक्रम होता तो नेहमीच चालायचा. त्यानंतर संध्याकाळला 4 ते 5 जो खेळाचा कालावधी होता, मुलांनी चक्क खेळाचा कालावधीसुद्धा अभ्यासाला दिला होता आणि त्यामुळे हे मुलं आमचे यशस्वी झाले असं मला वाटतंय. मला सांगा सर, सरकारी शाळा असो किंवा जिल्हा परिषदच्या शाळा असो, मोठी पटसंख्या म्हणा किंवा मोठ्या अडचणी आहे, त्यावर कशी मात केली आपण? मला वाटते जर आपण विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिकवलं तर पटसंख्या हा एक फक्त काहीतरी एक बाहू आहे. 2018ला आमच्या शाळेची पटसंख्या 56 होती आणि आज 2026ला या शाळेची पटसंख्या 114 आहे. 2023ला आमचे पहिले नवोदयला 3 विद्यार्थी लागले आणि तिथून आमच्या शाळेने पटसंख्येत गगनभरारी घेतली. पहिल्या वर्षी माझे 3 विद्यार्थी लागले, त्यावेळेस आमच्या शाळेचा पट लगेच 70 झाला. नंतर पुन्हा 3 विद्यार्थी लागले, लगेच आमच्या शाळेचा पट 90 झाला आणि मागच्या वर्षी पुन्हा विद्यार्थी लागले तर 114 असा आमच्या शाळेचा पट झाला. तर मला असं वाटतं ज्या शाळेने मेहनत घेतली, ज्या शाळेतले विद्यार्थी अभ्यासामध्ये कुशाग्र होत आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त करत आहे, तिथल्या शाळेतला पट वाढत आहे. तर यामागे विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी शिक्षकांनी पुढे यायची गरज आहे असं मला वाटतं. काय प्रामाणिक संदेश राहील अनेक शिक्षकांना तुमच्या मार्फत तुम्ही यश प्राप्त केलं, तुमच्या मार्फत काय प्रामाणिक जे हे राहील संदेश राहील? मला असं वाटतं की जर प्रत्येकाने मनाशी असं ठरवलं की माझा विद्यार्थी हा यशस्वी झाला पाहिजे, तर कुठलाही शिक्षक असो ज्याला असं मनापासून वाटते की माझा विद्यार्थी यशस्वी झाला पाहिजे, त्याचा विद्यार्थी 100% यशस्वी होईल. आणि आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये असे खूप सारे हुशार शिक्षक आहे, पण बऱ्याच शिक्षकांना संधी मिळत नाही आहे. तर मला असं वाटते प्रशासनाने जे हुशार शिक्षक आहे त्यांना ती संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. माझ्यापेक्षाही हुशार असे शिक्षक या वर्धा जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे, परंतु त्यांना ती 5वे वर्ग शिकवण्याची किंवा त्यांना ती शिक्षणाची संधी नाही मिळत आहे. तर त्यासाठी माझं असं आहे की जे हुशार शिक्षक आहे, चांगले शिक्षक आहे, त्यांना ही शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी. एकूणच या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याशी जो संवाद, मला सांगा सर, आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जे आहे 9 विद्यार्थ्यांनी घवघवीत नवोदयच्या ज्या परीक्षेत यश प्राप्त केलं, काय सांगणार यांचं यशाच्या मागचं काय कारण आहे? सर्वात प्रथम मुलांचं अभिनंदन जे नवोदयाला पात्र झाले ते. आता आमच्या शाळेची प्रगती म्हणजे 22-23, 23-24 आणि 24-25 आणि 25-26 या म्हणजे एकूण 16 पोरं दरवर्षी म्हणजे पहिल्या वर्षी 3, दुसऱ्या वर्षी 1 आणि मागच्या वर्षी 3 आणि यावर्षी 9 असे 16 विद्यार्थी नवोदयसाठी. यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे जे ग्रामीण भागामध्ये शाळा आहे आणि यात पण गावातील लोकांचं सहकार्य, शाळा व्यवस्थापन सहकार्य यांचं आम्हाला म्हणजे सर्वात म्हणजे प्रथम याचं सहकार्य मिळते आम्हाला आणि त्यांच्यामुळे आम्हाला त्याचं प्रोत्साहन येते. त्याच्यामुळे सरांनी जे नवघर सर आहे हे खरोखरच मुलांविषयी खूप श्रम घेतात. 11 ते 5 पर्यंत सतत कंटिन्यू शिकवत असतात. त्यांना सराव पेपर 7 दिवसातून 8 दिवसातून दिला जातो. त्याच्यामुळे मुलांचं सतत अभ्यासाकडे लक्ष असते, आवड निर्माण होते. याच्यामुळे हे मुलं अभ्यास म्हणजे नवोदयमध्ये खरं पात्र झाले. त्यांचा मेहनत आहे खरी याच्या पाठीमागे. सर मला सांगा, जिल्हा परिषद शाळा म्हटलं म्हणजे अडचणी, याच्यात काय अडचणी येतात का तुम्हाला? अनेक अडचणी येतात. काय आता अडचणी येताना सर्वात प्रथम म्हणजे आमच्या इथे 1 ते 8 14 100 म्हणजे 8 वर्ग आहे आणि 114 विद्यार्थी आहे. यामध्ये शिकवताना जसा नवघर सरांकडे 3 वर्ग आहे, पहिला वर्ग, 4था वर्ग आणि 5वा वर्ग. माझ्याकडे 2रा आणि 3रा वर्ग. असे वर्ग शिकवत असताना आम्हाला अनेक अडचणी येतात, पण अडचणी मात करून आम्हाला त्या विद्यार्थ्याकडून पूर्ण आम्ही शिक्षण देत असतो. इथे आपल्यासोबत पालकसुद्धा आहे, त्यांच्या मुलांनी जे यश प्राप्त केलं. काय नाव आहे तुमच्या मुलाचं, काय तुमचं नाव काय? माझं नाव सतीश गुरुले, माझ्या मुलाचं नाव मोर्या सतीश गुरनुले. खरं तर सर आनंद होत आहे इथं. आनंद गगनात असा गगन भरेल ज्या 9 मुलांनी इथं परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. मला सर असं वाटते की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं शिक्षकांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. याच्यात वडिलांकडून पालकांकडून कशा पद्धतीनं मुलांकडून अभ्यास करून घ्यायचा आहे हे वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. आणि इथले एक शाळा समिती खूप चांगली आहे. खूप इथं शाळा बी खूप नेटनेटकी व्यवस्थित वजन शिस्तबद्ध शाळा आहे. त्याच्यामुळे खूप आनंद झाला आहे, एवढंच सांगू शकतो. एकूणच आपण आलो होतो जांगोना येथील शाळेत. स्वप्नालाही पंख असतात आणि शिक्षकाचे मार्गदर्शन असते, तर नक्कीच विद्यार्थी उंच भरारी घेऊ शकते हे सिद्ध करून दिलेलं आहे.
इंडस न्यूज के लिए हिंगनघाट से रवि नरकर की रिपोर्ट।